नमस्कार मंडळी, आजच्या मुख्य समाचारमध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घेऊया आज मोठी खबर. शेतकऱ्यासाठी दिलासादायक बातमी. सर्व शेतकरी बांधवांनी आजच आपले अकाउंट चेक करून घ्यावे, कारण त्याचा पंधरा चालू झाले आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचा 20वा हप्ता तसेच नमो शेतकरी योजनेचा 20वा हप्ता 2,000 रुपये म्हणजे टोटल मिळून 4,000 रुपये तुमच्या खात्यात येणार आहेत. जे पात्र शेतकरी असतील त्यांच्या खात्यामध्ये अकाउंटमध्ये 4,000 रुपयाचे हप्ता येणार आहे. तर या दोन्ही हप्त्याचे पैसे कोणत्या जिल्ह्यांमध्ये विस्तारित होणार आहेत हे सांगितले आहे. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये व तिसऱ्या दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये होतील हे सांगितले आहे व त्याची यादी देखील फिक्स झालेली आहे. तसेच व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून शेती संबंधित सर्व व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी सगळे अपडेट आपल्याला पाहायला मिळतील, तेही लवकरात लवकर. म्हणून व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक करा, शेअर करा. तर बघा शेतकरी बांधवांनो, आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून डीबीटीचे बटन आज दाबण्यात आले आहे. तसेच पात्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तसेच नमो शेतकरी योजना व PM योजना या दोन्हीचे हे पैसे तसेच जमा होतील. तसेच 4,000 रुपये तुमच्या खात्यात आलेत का नाहीत हेही चेक करा. परंतु आज राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तारित करण्यात येणार आहेत. तसेच राज्यातील सर्व शेतकऱ्यांना 4 कागदपत्रांची आवश्यकता द्यावी लागणार आहे. त्यांच्या माहितीनुसार सर्व आपल्या कागदपत्रे पाहिजे आहेत. शेतकरी बांधवांना ही कागदपत्रे देण्यास उपयोगी आहे. जे शेतकरी हे कागदपत्रे देतील त्यांना हे हप्ते लवकरात लवकर मिळून जातील. तसेच या कागदपत्र दिल्यास दोन्ही हप्ते सरसकट मिळून जातील, अशी माहिती आयोगाकडून देण्यात आलेली आहे. तसेच ही कागदपत्रे कुठे व कोणत्या तारखेपर्यंत द्यायची आहेत, कोणकोणती कागदपत्रे आहेत सर्व जाणून घेऊया. परंतु हे सर्व कागदपत्रे जर आधी शेतकऱ्यांनी दिलेले असतील तर त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. परंतु ज्या शेतकरी बांधवांनी हे कागदपत्रे दिले नसतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत. म्हणून लवकरात लवकर हे कागदपत्रे जमा करा. तसेच ते कागदपत्रे कोणती आहेत हे जाणून घेऊया. तसेच ज्या शेतकरी बांधवांनी ही कागदपत्रे काढलेली असतील त्यांना देखील हे पैसे वितरित होणार आहेत. तसेच नमो शेतकरी योजनेचा 20वा हप्ता तसेच PM मोदी कोणत्या खात्यामध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यांमध्ये विस्तारित होणार आहे हे जाणून घेऊया आधी. परंतु शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही हप्ते होणार नाहीत. कारण शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहिती आहे की 2024मध्ये 1 रुपयात पीक योजना सुरू करण्यात आली होती. भरपूर घोटाळे निदर्शनास सुद्धा आलेले आहेत. काही नागरिकांकडे शेतजमिनी नव्हती तरी देखील त्यांनी कागदपत्रे भरून या पैशांचा लाभ घेतला आहे. 1 रुपया पीक योजनांचा लाभ घेतलेला आहे. तसेच 5,000 रुपयांचा लाभ नुकसान होऊन देखील त्यांनी लाभ घेतलेला आहे. म्हणून भरपूर नागरिकांनी अशा पद्धतीने लाभ सुद्धा घेतलेला होता. परंतु असे घोटाळे या योजनेमध्ये होऊ नये म्हणून राज्य सरकारने व केंद्र सरकारने काही कायदे व नियम काढलेले आहेत. जर तुम्हाला या दोन्हीचे हप्ते घ्यायचे असतील, नमो शेतकरी योजना व किसान योजना या दोन्ही हप्ते घ्यायचे असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा, शेवटपर्यंत तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. तसेच हे सर्व 4 कागदपत्रे तुम्ही काढून घ्यायचे आहे. जे हे कागदपत्रे काढतील त्यांना सर्वांनाही लाभ भेटून जाईल. म्हणून लवकरात लवकर या कागदपत्रांची तसेच ही कागदपत्रे लवकरात लवकर भरून द्यावीत, नाहीतर तुमचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला हा लाभ चालूच ठेवायचा असेल तर लवकरात लवकर तुम्ही कागदपत्रे जमा करावीत. तसेच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता देखील आजच वाटप होणार आहे. तसेच शेतकरी बांधवांनो, तसेच केंद्र सरकारच्या माहितीनुसार ही दोन्ही हप्ते
विस्तारित करणं शक्य होणार नाही. प्रामुख्याने 3 दिवसाची निवड करण्यात आलेली आहे, म्हणजेच उद्या आणि परवा आणि तेरवा. यासाठी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. तसेच हे जिल्हे कोणकोणते आहेत हे आपण पाहणार आहोत. तसेच पहिला जिल्हा, दुसरा जिल्ह्यांची यादी आलेली आहे. केंद्र सरकारच्या माहितीनुसार जिल्ह्यांची यादी आलेली आहे. हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तसेच उद्या 12 जिल्ह्याची निवड व परवा 12 जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे. तसेच आज कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत हे आपण पाहणार आहोत. तर उद्या कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत हे आपण पाहणार आहोत. आज कोणत्या जिल्ह्यात एक जिल्हा आपण पाहणार आहोत. कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होतील हे आपण पाहणार आहोत. तसेच शेतकरी बांधवांना कोणत्या खात्यामध्ये लवकर पैसे जमा होणार आहेत यांची देखील यादी आहे. सर्वप्रथम आपण कोणत्या खात्यामध्ये लवकर पैसे येतील हे आपण पाहू. नंतर आपण एक जिल्ह्याची यादी पाहू. तसेच सर्वप्रथम स्टेट बँकेमध्ये या खात्याचे पैसे लवकरात लवकर जमा होतील. तसेच पोस्ट ऑफिसमध्ये शेतकऱ्याचे लवकरात लवकर पैसे जमा होतील. बँक ऑफ बडोदा तसेच अन्य बँकांमध्ये पैसे जमा होतील हे आपण पाहणार आहोत. तसेच SBI बँक सर्वात मोठी बँक आहे. तसेच राष्ट्रीयकृत बँक आहे. तसेच बँक ऑफ इंडिया या खात्यामध्ये देखील लवकरात लवकर पैसे जमा होतील. तसेच अशा बँकामध्ये लवकरात लवकर पैसे जमा होण्यास आहे. शेतकरी बांधवांना सर्वात मोठा दिलासा आहे हा. तसेच आजपासून लवकरात लवकर पैसे जमा होतील. ह्या झाल्या आता बँका. तसेच आपण प्रत्येक जिल्ह्याची यादी वाचून दाखवूया. एक जिल्हा आपण समजून घेऊया. कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा पैसे वाटप होणार आहेत हे आपण पाहणार आहोत. शेतकरी बांधवांनो, तुमचे नाव या जिल्ह्यामध्ये येते का हे पाहून घेऊया. तसेच कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून येतात. परंतु तुम्ही हे 4 कागदपत्रे काढायची आहे. जरी तुम्हाला पैसे आले असतील तरी देखील तुम्ही हे कागदपत्रे काढून घ्यावीत. ही 4 कागदपत्रे तुम्ही लवकरात लवकर द्या, नाहीतर PMचा हप्ता व किसानचा हप्ता दोन्ही बंद होऊन जातील. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माहितीनुसार दोन्ही हप्त्याचे पैसे विस्तारण सुद्धा करण्यात येणार आहेत. ही सर्वात मोठी बातमी आहे. तसेच त्यांनी 4 नियम काढलेले आहेत. तसेच 4 नियमात जे शेतकरी बांधव बसतील त्यांनाच हे पैसे वाटप होणार आहेत. तसेच शेतकरी बांधवांना ज्यांना गरजू आहेत त्यांनाच हे पैसे वाटप होणार आहेत. काहींनी लबाडखोर कागदपत्रे करून देखील या योजनेचा लाभ घेण्यास प्रयत्न केलेला आहे. त्यांच्यावर सक्त कारवाई होण्यास आहे. तसेच आपण 4 नियम पाहणार आहोत. ते कोणते आहेत ते देखील पाहणार आहोत. तसेच ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले असतील त्या शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आलेली आहे. याचा लवकरात लवकर लाभ घ्यावा. तुमच्या देखील अकाउंटमध्ये पैसे आलेत का नाही हे सर्वांनी चेक करून घ्या. शेतकरी बांधवांना सगळ्यात मोठा दिलासा आहे. तसे पंचमीनिमित्त लवकरात लवकर हप्ता टाकण्यात येणार आहे. शेतकरी बांधवांना हे मोठा दिलासा आहे. तसेच तुमच्या बँकेत देखील तुमचे पैसे जमा झालेत का नाही हे चेक करून घ्या. तसेच काही जणांना मेसेज येत नाही तर आपण मेसेज नंबर डायल करून देखील मेसेज पाहू शकतो. तुम्ही चेक करून घ्या. तसेच सर्वात आधी कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होणार आहेत ते आपण पाहणार आहोत. तसे कोणते 4 नियम आहेत हे देखील आपण पाहणार आहोत. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. असे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ येतील म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारने काढलेली आहे व केंद्र सरकारच्या माहितीनुसार ही योजना गरजू शेतकऱ्यांना मिळणार आहे. तसेच काही गरीब शेतकरी ज्यांना 2 टायमिंगचं अन्न देखील भेटत नाही अशा शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे. परंतु काही लबाडखोर माणसांनी हे कागदपत्रे काढून या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांच्यावर सक्त कारवाई होण्यास नियम चालू आहेत. म्हणून या पैशांना उशीर होत आहे असे केंद्र सरकारने माहिती दिलेली आहे. तसेच शेतकरी बांधवांना मोठा दिलासा आहे. आजपासून तुमचे पैसे जमा होण्यास सुरुवात आहे. तसेच 2 ते 3 दिवसामध्ये तुमचे पैसे येऊन जातील. जर तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप चालू झाले नसेल कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही माहिती काढून तुम्हाला
नक्की कळवतो. तसेच तुमचे अकाउंट कोणत्या बँकेमध्ये आहे हे देखील सांगा. सर्वात आधी कोटक बँक, SBI बँक, बँक ऑफ बडोदा व पोस्ट ऑफिसमध्ये लवकरात लवकर पैसे जमा होण्यास सुरुवात आहे. तसेच शेतकरी बांधवांना तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आलेत का नाही लवकरात लवकर कळवा. तसेच नमो शेतकरीचा हप्ता व किसान PM योजनेचा हप्ता देखील तुमच्या खात्यांमध्ये येणार आहे. ही सर्वात मोठी केंद्र सरकारकडून बातमी आलेली आहे, त्यामुळे काळजी करू नका. तुमच्या खात्यात देखील हे पैसे येणार आहेत. तसेच तुमचे डॉक्युमेंट क्लिअर नसतील तर लवकरात लवकर क्लिअर करून घ्या, जेणेकरून तुमचा हप्ता पडण्यास काही प्रॉब्लेम येणार नाही. यामुळे आपण सुरक्षित राहू व लवकरात लवकर या सरकारी योजनेचा लाभ घेता येईल. तसेच शेतकरी बांधवांना शेतकरी राजा आहे, त्यामुळे त्याला प्रत्येक ह्याचा लाभ घेणे गरजेचेच आहे. कारण आपण एक शेतकरी आहोत, आपण योजना पाहिजे आपल्याला, त्यामुळे आपण ही योजनेचा लाभ घेतलाच पाहिजे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झाले आहे तसेच त्यांना सक्त कारवाई करून त्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई करून देण्याची देखील योजना करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारच्या माहितीनुसार ही लवकरात लवकर योजना चालू केलेली आहे. तसेच लवकरात लवकर पैसे वाटप देखील होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी करायची गरज नाही आहे. तुम्हाला लवकरात लवकर पैसे मिळण्यास येतील. तसेच आज 26 तारीख आहे, तर आजपासून तुमचे पैसे वाटप सुरू आहे. तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेत का नाही हे चेक करून नक्की कळवा, जेणेकरून पुढील अपडेटसाठी तुम्हाला व्हिडिओ येईल.